उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या एका विद्यार्थ्याचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. हा विद्यार्थी हैदराबाद येथील राहणारा असून त्याचं नाव ऋतिक, वय वर्ष 30 असल्याची माहिती आहे. ऋतिक हा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेला होता. त्याचा मृतदेह सोमवारी विमानाने हैदराबाद शहरात आणण्यात आला. यावेळी कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. ऋतिकने नुकतीच टेक्सास A&M विद्यापीठातून पदवी प्राप्त केली होती. सध्या तो नोकरीच्या शोधात होता. त्याचे कुटुंब सिकंदराबाद येथील त्रिमूल घेरी येथे राहतं, तर त्याचे वडील हे रस्ते वाहतूक विभागाचे निवृत्त अधिकारी आहेत. ऋतिकला अचानक स्ट्रोक आला आणि तो जमिनीवर कोसळला तेव्हा तो त्याच्या मित्रांसोबत जेवण करत होता. ऋतिकची प्रकृती बिघडलेली पाहून मित्रांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली आणि त्याला रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासले तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये गाठ आढळून आली. त्याच्या शरीराची डाव्या बाजूची हालचाल बंद झाली होती. त्यानंतर त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्याची प्रकृती अद्यापही गंभीर होती. अखेर काही दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. ऋतिकचा मित्र श्याम याने ऋतिकच्या उपचारासाठी पैसे जमा करण्यासाठी GoFundMe नावाचं देणगी पेज तयार केलं होतं. यातून 1200 लोकांनी $57,000 म्हणजेच 47,24,940 रुपये दान केले होते. 23 फेब्रुवारीला या पेजवर श्यामने ऋतिकच्या मृत्यूची माहिती दिली. त्याने लिहिले की ऋतिकच्या कुटुंबियांची परिस्थिती लक्षात घेता त्याच्याबाबत माहिती देण्यास उशीर झाला. अत्यंत जड अंतःकरणाने आम्ही ऋतिकच्या निधनाची दुःखद बातमी शेअर करतोय. त्याच्या शस्त्रक्रियेनंतर तो मृत्यूशी झुंज देत होता, पण काही दिवसांपूर्वी त्याला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आहे.